कमिटी मेंबर्स आपण समोर आले तर बरं पडेल, कारण आपण सर्व सन्मान करून घेऊया तोपर्यंत. दोन्ही टीम, पूर्वी वॉरियर्स चला बसून घ्या. पूर्वी वॉरियर्स सुनील दादा आपल्या टीमला बसायला सांगा. विजयजी बागडे, नाही समोर उभं राहिलं तरी चालेल. सुनील दादा समोर राहा. कमिटी मेंबर्स चेअरवरती बसा. जे कमिटी मेंबर्स आहेत त्या कमिटी मेंबर्सचा विनंती आहे आपण सर्वांनी चेअरवरती बसा. भिकू मामा पुढे या, तुम्ही सर्वांनी पुढे या ना, पुढून बसा. प्रशांत दादा पुढे बसा सर्वांनी, म्हणजे जेणेकरून चेअर भरतील सर्व. ऑल कमिटी मेंबर्स सर्वांना विनंती आहे, सर्वांनी इथे येऊन बसायचा प्लीज. प्रत्येकाचं नाव घेणं तितकं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने येऊन बसा. कमिटी मेंबर्सचा विनंती असेल सर्वांनी येऊन स्थानापन्न व्हा. आपण जास्त वेळ न घेता आपण लगेचच खास करून प्राइज सरमणी, त्या प्राइज सरमणीच्या दिशेने वळणार आहोत. त्यापूर्वी खास करून आपण पाहिलं तर काही व्यक्तींचा सन्मान. प्रदीप दा कॅमेरा मागे. अध्यक्ष अमोलजी वैराग साहेब आपण या इथे येऊन स्थानापन्न व्हा. उमेशजी दडसे साहेब आपणही स्थानापन्न व्हा. स्वप्नीलजी शिगवण साहेब, सुधीर करावडे साहेब कुठे आहेत? उपाध्यक्ष श्यामजी आपण देखील या. कौशिकजी पोस्टुरे विनंती असेल सर्वांनी या. कमिटी मेंबर्स, आपल्या युवा क्रीडा कमिटीचे जे सर्व कमिटी मेंबर्स आहेत सर्वांना विनंती सर्वांनी स्थानापन्न व्हावं, कारण तुम्ही जितक्या लवकर स्थानापन्न व्हाल तितका लगेच प्राइज सरमणी सुरुवात करता येईल. अध्यक्ष अमोलजी वैराग साहेब आपण या स्थानापन्न व्हा. वरिष्ठ जे आपले आहेत युवा क्रीडा कमिटीचे तेही यात, आपणही स्थानापन्न व्हा. तर सुरुवातीला आपण काही यथोचित स्वागत सन्मान आहेत त्या दिशेने आपण वळणार आहोत. रोहनजी आपण स्थानापन्न व्हावं. चला सुरुवात करूयात. मी दोन्ही टीमला विनंती करतोय, पूर्वी वॉरियर्स एका बाजूला आपण उभे राहा पूर्वी, आणि दुसऱ्या बाजूला टीम माही तनिष्का फायटर्स एका बाजूला उभे राहा. चारही संघ आपण थोडं जवळ उभे राहा. आणि कमिटी मेंबर्स आहेत, कमिटी मेंबर्स आपण स्थानापन्न व्हा. चारही टीमचे प्लेयर्स आहेत, त्यांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी सर्वांनी थोडं पुढे या. बाकी चर्चा करण्यापेक्षा आता इथे या, तिथे जास्त चर्चा होईल. नाही तर सगळ्या खेळाडूंसाठी ही सूचना आहे बाबा, सगळे खेळाडू घेऊन या. तुम्ही ज्या विनिंग टीम्स आहेत चारही चला लवकर समोर या. तुम्ही जितका वेळ लांब राहणार तितका सेरेमनी लांबवेल. हो टू तनु. या स्पर्धेसाठी युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई, मंडणगड प्रीमियर लीग पर्व 7वा आपण पाहिलं. त्या पर्व 7च्या मागे इथे बसलेले आपले जे कमिटी मेंबर्स आहेत, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. कारण हे कमिटी मेंबर्स रात्र दिवस न झोपताना काही गोष्टी या कमिटी मेंबरच्या माध्यमातून पार पडल्यात. त्यानंतर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. युवा क्रीडा कमिटी मंडणगडची स्पर्धा म्हटलं तर मंडणगड प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी टाळ्यांचा गजर करा. त्यानंतर तुम्ही ज्या संघामध्ये खेळलात त्या संघाचे संघ मालक, कारण संघ मालक नसते तर कदापि ही स्पर्धा सक्सेसफुल झाली नसती. त्यामुळे सर्व संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. प्रियांशची टीम थोडं पुढे या. प्रियांश अद्विका पुढे या सर्वांनी, कारण तुम्ही जोपर्यंत पुढे नाही येणार तोपर्यंत हा प्राइज सरमनी नंतर चालू नाही होणार. चला सुरुवात आपण करूयात. सुरुवातीला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ चषक या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभले आहेत, कुमारी मायरा स्वप्नीलजी शिगवन आणि कुमार अयांश अमोल वैराग यांतर्फे आपल्याला लाभलेले आहेत. तर मी विनंती करतोय स्वप्नीलजी शिगवन साहेब आणि अमोलजी वैराग साहेब आपण या. आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
स्वप्नील शिगवण साहेब यांच्या वतीनं सुधीरजी करावडे साहेब आहेत आणि अमोलजी वैराग साहेब आहेत. मी विनंती करतोय, हा सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. स्वप्नीलजी शिगवण साहेब. स्वप्नीलजी शिगवण साहेब यांचे वडील पिताश्री आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, साहेब आपण पुढे या. स्वप्नीलजी शिगवण साहेबांच्या वतीनं आपण हा सन्मान स्वीकारा आणि अमोलजी वैराग साहेब आपणही पुढे या. कारण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ चषक ज्यांच्या माध्यमातून लाभले आहेत, कुमारी मायरा स्वप्नील शिगवण आणि कुमार अव्याश अयाश अमोल वैराग यांच्यामार्फत लाभलेले आहेत. मी भिकुमामा मालप आणि संजय पातेरे साहेब यांना विनंती करतोय, आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते या दोन्ही व्यक्तिमत्वाचा सन्मान केला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत ते स्वप्नीलजी शिगवण साहेब या. स्वप्नीलजी, स्वप्नील इथे 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 या, आपण पण जॉईन व्हा. अमोलजी वैराग साहेब, स्वप्नीलजी शिगवण साहेब आणि स्वप्नील शिगवण साहेबांचे वडील पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सन्मान स्वीकारतायत. थँक्यू सो मच. आपण प्रथम द्वितीय चतुर्थ क्रमांकाचे जे चषक दिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, प्रत्येकी 1000 रुपये दीपाली दीपक रहाटवळ यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक रहाटवळ यांच्यातर्फे मिळालेले आहेत. तर मी विनंती करतोय, नीरज दीपक रहाटवळ आपण असाल तर आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नीरज दीपक रहाटवळ आहेत का? नसतील तर विनायक आहे, आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी मी संजयजी यांना विनंती करतोय, आपण यावं पुढे. सन्मान करूयात. विनायक कावणकर तो सन्मान स्वीकारतायत. नीरज दीपक रहाटवळ यातर्फे आपल्याला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मिळालं होतं आणि आकर्षक चषक कुमार शौर्य विनायक कावणकर आणि कुमारी तनिष्का विनायक कावणकर यातर्फे आहेत. विनायकजी थांबायचं आहे. आपला सन्मान, हा पुन्हा सन्मान तुमचाच आहे. कारण आकर्षक चषक त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं होतं, त्याबद्दल हा सन्मान केला जातोय. बेस बॅटर उत्कृष्ट फलंदाजासाठी 70-70 ची बॅट, गोलंदाजासाठी शूज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत, श्री निलेशजी मोरे साहेब, युवा सेना तालुका प्रमुख मंडणगड आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. निलेशजी मोरे साहेबांचे प्रतिनिधी आपण या इथे आणि तो सन्मान स्वीकारा. कोण नाही आहेत तो सन्मान आपण त्यांच्यापर्यंत स्वीकारूयात. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी जे कूलर आहेत ते श्री योगेश वैराग आणि श्री राजूजी कदम साहेब गुडेगर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. मी विनंती करतो, योगेशजी वैराग, राजूजी कदम आपण असतील तर आपण या. या एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आपल्याला कूलर मिळालेले आहेत. ते पंकज आल्यात. पंकज हा सन्मान स्वीकारतील. पंकज आपण या पुढे. अमोलजी वैराग साहेब यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल पुष्पगुच्छ मात्र दिला जातोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी गोलंदाज मालिकेवरसाठी ज्या टी शर्ट्स मिळाल्यात त्या कैलासवासी शांताराम लक्ष्मण बोलाडे यांच्या स्मरणार्थ कुमार निकेश नरेश बोलाडे. निकेशजी आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय, सुधीरजी करावडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. निकेश बोलाडे युवा क्रीडा कमिटीचे माजी अध्यक्ष
आदरणीय व्यक्तिमत्व सुधीरजी करवडे साहेब यांचे शुभ हस्ते निकेश बोलाडे यांचा सन्मान आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट्स मिळाल्यात, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख रक्कम 2000 ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले आहेत कुमार शिव अविनाश बोरले आसावळेचे आहेत, मालक विघ्नार्थ वॉरियर्सचे असतील तर आपण या आपलाही सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचे आहेत. कुमार शिव अविनाश बोरले नाही आहेत तो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक चषक कैलासवासी शरद कावणकर यांच्या स्मरणार्थ श्री विनायक कावणकर यांच्यातर्फे आपल्याला मिळालेले आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा सन्मान केला जाईल श्री विनायकजी कावणकर यांचा. रोहनदादा बैकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. ओम साई संघाचे आपण पाहिलं तर संघ मालक. त्यानंतर मालिकावीरासाठी जी बायसिकल पाहता जी सायकल पाहतायत ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत ते श्री सचिन शिगवण साहेब आणि श्री सुशील गोठल साहेब या दोघांनाही विनंती असेल आपण यावं पुढे, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. समोर दिसणारी सायकल आणि ती सायकल ज्यांच्या माध्यमातून आल्या आहेत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सचिनजी शिगवण साहेब आणि श्री सुशीलजी गोठल साहेबांसाठी करावात. मी प्रदीप दादा बेर्डे आणि सुनीलजी गायकवाड साहेब आपण दोघांना विनंती करतो आपण दोघांनी यायचं आहेत. हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सचिन शिगवण साहेब आणि श्री सुशील गोठल साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर मालिकावीरासाठी आपल्याला जी बॅट मिळाल्या आहेत ती बॅट ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत ते श्री चेतन बबन माबदी यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. चेतनजी माबदी आपण यावं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी महेश माबदी यांना विनंती करतोय. महेश माबदी आपल्या शुभ सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चेतनजी माबदी यांचा सन्मान होतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याच्या बॉटल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात ते स्वप्नीलभाई गायकवाड मॅन फ्रॉम टिटवाळा. स्वप्नीलभाई गायकवाड आपल्यामध्ये आहेत का? त्यापर्यंत सन्मान आपण पोहोचूयात. प्रत्येक सामन्यात सामनावीरासाठी चषक ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात आणि पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत टॉसची भूमिका ज्यांच्या खांद्यावरती दिली होती युवा क्रीडा कमिटीचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहेत, मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ सल्लागार आहेत श्री भिकूमामा मालप यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी भिकूमामा मालप यांना विनंती करतो आपण यावं आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्वप्नील शिगवण साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते श्री भिकूमामा मालप यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आज भिकूमामांचं वय जर पाहिलं तर इतक्या वयामध्ये देखील इतकी धावपळ करतायत आणि युवा क्रीडा कमिटीसाठी आपलं काहीतरी लागतं, काहीतरी देण आहे हे मात्र स्वीकारत असताना मामांचा सन्मान होतोय. पायाची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत तेही आपल्यामध्ये उपस्थित असतील तर त्यांचाही आपण सन्मान करूयात. खास करून पनवेल बिल्डर कन्स्ट्रक्शनचे श्री राजन सर गोवरे साहेब आपल्यामध्ये असतील तर त्यांचा सन्मान आपण करूयात. नाही आहेत श्री नितेशजी धामणे साहेब 2000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात तेही नाही आहेत. श्री आशिष गोठल साहेब गणेश कोंड 2000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहेत. श्री आशिषजी गोठल, आशिषजी गोठल आहेत नाही आहेत. चला नेक्स्ट मंगेशजी ठोंबरे साहेब तिडेचे 1001 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून मिळाल्यात. मंगेश ठोंबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी प्रशांत दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय मंगेश ठोंबरे साहेबांचा. टाळ्यांचा गजर थोडा कमी येतोय. मंगेशजी ठोंबरे साहेब तिडेचे 1001 रुपयाची देणगी आपल्याला मिळाल्यात. त्यानंतर तुळशी गणेशवाडीचे श्री मनीष चाचळे साहेब आपल्यामध्ये असतील तर आपण या. मनीषजी चाचळे नाही आहेत. श्री कुमारी मुक्ताई ओमकार चाचळे तुळशी गणेशवाडी नाही आहेत. कुमारी अधीरा राजू पोष्टुरे पाटीलवाडी. श्री सिकंदर राजे
भामगर, सिकंदर राजे सिकंदर राजे यांचा सन्मान केला जातोय. सुनीलजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. कुमार मितिशा प्रशांत चाचळे आसवळे आहेत का? नाही आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय विलासजी भानसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विलासजी भानसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी साहेबांना विनंती करतो, साहेब आपण मध्ये या, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आज सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय कांबे साहेब, विकाजी कांबे यांना आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. त्यानंतर सुरेश कदम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सुरेश कदम साहेबांना विनंती करतोय गोडेगरचे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी उमेश धाडसे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सुरेशजी कदम साहेब घोडेगरचं असलेले गोड असं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जातोय. उमेशजी धाडसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. हा त्यानंतर पुढील सन्मान आहेत ऑफिशियली या स्पर्धेमध्ये डीबीएन लाईव्ह असू द्यात, अंपायर्स, डीजे, कॉमेंटेटर, त्यानंतर ग्राउंड माली म्हणून ज्यांनी खरं तर खूप चांगलं काम पार पडलं आहे, त्यानंतर स्कोररमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिल्या आहेत. सुरुवातीला आपण या ठिकाणी एक सन्मान करतोय. तो सन्मान होईल हे ग्राउंडवरती तुम्ही जे खेळलात ती विकेट ज्यांनी बनवण्याचं काम केलं आणि त्या विकेटवरती 2 दिवस सर्व काही गोष्टी मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्यात. ते ग्राउंडचे माली अशोक माली यांना विनंती असेल आपण यायचं आहेत. आपला सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अशोक काका माली येतात येतात. तोपर्यंत आपण पुढचा सन्मान तो सन्मान घेऊयात. डीजे ऑपरेटर डीजे राज, डीजे राज डीजे राज आपण यायचं, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 दिवस खऱ्या अर्थानं ज्या डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामध्ये डीजे राज यांची महत्त्वाची भूमिका होती. मी श्याम शिगवण साहेब यांना विनंती करतोय, मंडळाचे उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. डीजे राज चांगली चांगली गाणी ज्याच्या माध्यमातून वाजवली तो डीजे राज होता आणि त्या राजचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्याम शिगवण साहेब, अमोलजी वराग साहेब, त्यानंतर पंच म्हणून ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पार पडल्यात अशोकजी माली या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा सन्मान आपण करूयात. या अशोक काका या, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या व्यक्तीसाठी होऊ द्यात. कारण 2 दिवस बॅटिंग झाली, बॉलिंग झाली, पण ती पिच ज्यांनी बनवली ते खऱ्या अर्थानं अशोक काका माली आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सुनीलजी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अशोक काका माली या मैदानावरती माली म्हणून काम पार पडतायत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने पार पडले आहेत. समसमान न्याय देण्याचा प्रयत्न बॅटर असू द्यात किंवा बॉलर असू द्यात त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच अशोक काका माली, आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर अंपायर्स म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चा झाली की मंडणगड प्रीमियर लीगचं 7व्या पर्वामध्ये पंचांची कामगिरी कोण पार पडणार. मग त्यावेळी पहिलं नाव तर नेहमी जसं राहिलंय मंडणगड प्रीमियर लीगचं आणि युवा क्रीडा कमिटीचं एक जवळचं असलेलं नातं, त्यामध्ये पंच राहिल शेख सर यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. अनेक वर्ष आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं राहिल सर या युवा क्रीडा कमिटीचा एक भाग म्हणून जोडले गेलेले आहेत आणि पंच राहिल सरांचा सन्मान प्रीतेजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीचं डिसिजन, मग सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 आणि आजच्या 7 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं चांगलं डिसिजन ज्यांच्या माध्यमातून राहिलं आहेत. त्यानंतर आजही चांगलं क्रिकेट 40+ क्रिकेट असू द्या ज्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहेत.
आई भावदेवी कांदारपाडा मास्टर्स दहिसर म्हणून संघ आहे, त्यामध्ये 40+ क्रिकेट आपली मॅच बाजूला ठेवून मंडणगडच्या क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळाले. ते पंच हेमंत ठाकूर सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर हेमंत ठाकूर सरांसाठी होऊ द्यात. खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हेमंत ठाकूर सरांची राहिलेत. अनुभवी पंच आहेत. लेदरच्या मॅचेस असू द्यात किंवा टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण हेमंत ठाकूर सरांना पाहिलं. त्यापैकी एक नाव, त्यानंतर एक जुनं जाणतं क्रिकेट म्हणून खेळले जाणारे संजय सांगेकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि संजय सांगेकर सरांचा आपण सन्मान करूयात. अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आणि त्यानंतर आता पंचांची केलेली कामगिरी, त्यामध्ये आणखीन एक मोठं नाव संजय सांगेकर सर, त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. तिन्ही पंचांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, मग लाईव्ह प्रक्षेपण करणारी टीम कोण असणार? जसं नारंगीचं मैदान म्हटलं तर DBN लाईव्ह ही चर्चा सातत्याने असते. परंतु खऱ्या अर्थानं युवा क्रीडा कमिटीने सांगितलं होतं की 2 कॅमेरा लावायचे आहेत, पण DBNनं 3 कॅमेरा वापरले होते. एकतर स्टँडिंग कॅमेरा होता आणि तो कॅमेरा लेग बिफोर जो LBW टेनिस क्रिकेटमध्ये बहुतांश कमी चॅनल आहेत, म्हणजे आता सुरुवात व्हायला लागल्यात, पण लेग बिफोरसाठी आपल्या विभागामध्ये मंडणगडमध्ये पहिलं चॅनल जे होतं त्यांनी लेग बिफोर दाखवलं होतं. आणि दुसरी गोष्ट, जी वॅगन व्हील जे आपण स्टॅटिस्टिक पाहतात किंवा वॅगन व्हील पाहतायत, ते वॅगन व्हील जे तुम्हाला स्टेडियमचं रूप दिसतंय ते बनवणारं DBN हे पहिलं चॅनल आहे. आणि आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या सध्याच्या विभागामध्ये DBNचं जे आपण पाहिलं तर वॅगन व्हील 70 असू द्यात किंवा टेनिस क्रिकेट असू द्यात, इतर भारतामध्ये जितके चॅनल आहेत ना ते सर्व चॅनल DBNचं संपूर्णतः वापरतात वॅगन व्हील. त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होईल. आणि आता शेवटी प्रत्येकानं मोबाईल ऑन केला की नाही माहीत, पण शेवटी फटाके आले होते, म्हणजे फटाक्यांचा आतिषबाजी झाली आणि त्याच्या मागे आपण पाहिलं तर खास करून आले. आणि हा सन्मान आहे तो DBN लाईव्हचा या ठिकाणी केला जातोय. आणि DBN मध्ये आज पहिल्यांदा राज यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलं आहे, स्कोर कार्डचं काम केलेलं आहे. आमचे दोन्ही ऑनलाईन स्कोरर दोन्ही राज आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नेहमी DBN वेगवेगळ्या व्यक्तींना पुढे आणत असतं, ज्याच्या मागे प्रवीण पाटील बाबू असतील, धनंजयजी मांगेला, नयन तांडेल, प्रशांत भगत, रोहित चौधरी, पण आज हे 2 नवीन हिरो बनवत लावले आहेत. येणारं पुढचं भविष्य आहे, त्यामध्ये दोन्ही राज आहेत. राज, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा दोघांनाही असणार आहेत. भविष्यामध्ये DBNच्या कॅमेरामध्ये बसतील, भविष्यामध्ये एडिटर म्हणून बसतील, स्क्रीनवरती बसतील, ते हे दोन्ही राज होते. राजना शुभेच्छा आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात, खऱ्या अर्थानं वसविरार अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर अंडरम क्रिकेटला एक वेगळी ऊर्जा मिळते. अंडरम क्रिकेट त्या ताकदीनं चालल्यात, वसविरार बॉक्स अंडरम क्रिकेट. त्यानंतर ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील ज्यांच्या नावाची सातत्याने वर्णी लागत आहेत. आणि मंडणगडमध्ये आपण पाहिलं तर प्रवास केल्यानंतर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती अनेक साऱ्या मॅचेस करण्याचा अनुभव असणारे समालोचक आमचे जवळीक मित्र श्री भरतजी मोरे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. टाळ्यांचा आवाज येत नाही, टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे. श्री भरतजी मोरे सर आपल्या समालोचनातून सर्व काही गोष्टी खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, वेळोवेळी काही कमेंट्स याही गोष्टी मात्र देण्याचा प्रयत्न. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल मंडणगडचाच गोड आवाज असलेले आमचे मित्र वैभवजी अब्गुल यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी वैभवजी अब्गुल सरांना विनंती करतो, आपण या, आपला सन्मान केला जातोय. आणि सन्मान करतील निलेशजी दामने साहेब यांच्या शुभ हस्ते. मंडणगडचा पुढचा आवाज एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आपल्या उगवत्या शैलीतून समालोचन करण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्या जोडीने तिसरे समालोचक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये वैभवजी अब्गुल सरांचा आवाज आपण ऐकलेला आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद धनंजय. वैभव अब्गुलच्या बाबतीत सांगेल, मागील 2 वर्ष आपण वैभवला पाहतोय आणि वैभवने
प्रत्येक गोष्ट शिकत असताना प्रत्येक गोष्ट म्हणजे कशी ग्रास्प केली जाईल, अंगीकृत केली जाईल याच्यासाठी खूप मेहनत घेतली. यावर्षी वैभवने त्याचा दर्जा थोडासा वाढवलाय आणि या मंदरगडमधील कुडूकच्या नव्या उभरत्या सिताऱ्याला आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या असे जे MPL द्वारे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि त्याला प्रेम दिल्या कारण त्याला अजून ऊर्जा मिळेल. आमच्या सर्वांच्या साथीनं तो या ठिकाणी समालोचन करतोच, पण अजून त्याच्यामध्ये खूप साऱ्या शिकणाऱ्या गोष्टी आहेत आणि तो शिकतोय. विश ऑल द बेस्ट वैभव, पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मंदनगडच्या क्रिकेटमध्ये खूप दिवसापासून खूप वर्षांपासून जोडलं गेलेलं एक अनोखं नातं, एक वेगळं नातं म्हणजे ज्या ज्या वेळेला मंदनगडची स्पर्धा असते त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहणं, प्रत्येकाच्या हाकेला ती योग्य ती साथ देणं, प्रतिसाद देणं, या सगळ्या बाबी आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिल्यात. मग ते कोपरीचं मैदान असो, तपस्याचं असो, नारंगीचं असो, प्रत्येक ठिकाणी या व्यक्तीने आपल्या अमोल म्हणजे आपल्या गोड वाणीनी सगळ्यांना रिझवलंय. असे आमचे समालोचक मित्र म्हणजे धनंजय पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल धनुला की आपण समोर या. निलेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान केला जाणार आहे. धनंजयचे जवळचे मित्र आणि एकदम खास आणि त्यांच्या शुभ हस्ते धनंजयाचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. माबदी साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा मी धनंजय यांना विनंती करेल की आपण पुढील समारोह पार पाडण्यासाठी पुन्हा एकदा माईकवरती यायचं. हा सन्मान बाकी सर्वांचा राहिला आहेत आणि सन्मान त्या व्यक्तीचे असते झाला की ज्याने प्रथमतः मंडणगडची सफर घडून आणली. म्हणजे मंडणगड मला नाही माहीत मंडणगड कसं होतं, पण मंडणगडमध्ये एक शब्द दिला होता की तुला मंडणगड फिरवून आणेन आणि त्या पाठीमागे निलेशजी मांजरेकर साहेब होते. त्यामुळे त्यांचं अभिनंदन, त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. तो गणेश कोणचा गाव पाहायला मिळाला, मग तो भट्टीवाडीचा गाव डोंगरावरती असलेलं, तिथे नदीवरती शेतामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट, मग त्या महिलांनी आणलेलं ते पाणी, डोंगरापासून आणलेलं क्रिकेटला लागणारं पाणी देखील महिलांनी आणलं होतं, असं भट्टीवाडीचं गाव होतं. त्यामुळे त्या साऱ्या काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. त्यानंतर अशा एका व्यक्तीचा सन्मान केला जाईल. मग युवा क्रीडा कमिटीची स्पर्धा असू द्यात किंवा मंडणगडच्या युवा चषक किंवा येणाऱ्या सर्व स्पर्धा असू द्यात, त्या स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी मोलाचं सहकार्य आपल्याला राहिलं आहेत ते आदरणीय निलेशजी मांजरेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री सुधीरजी करावडे साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहेत आणि साईबाबांचे जवळचे भक्त आहेत. पंढरीशेठ फडकेच आहेत दुसरे. त्यामुळे निलेशजी मांजरेकर साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधीर करावडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, मग सध्याच्या घडीला मथुर किंवा बकासूर यांच्या जोडीने असणारं व्यक्तिमत्व एकतर निलेश मांजरेकर साहेब आणि दुसरे आमचे स्वप्नीलजी शिगवण साहेब. त्यानंतर प्रमुख पाहुण्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असणारे आणखीन एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्री संजयजी निमदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संजयजी निमदे साहेबांना विनंती करतो, साहेब आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रशांत पोस्टुरे साहेब यांच्या शुभ हस्ते संजयजी निमते साहेब यांचा हा सन्मान आहे. त्यानंतर सुरेंद्र बेर्डे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संजय पातेरे साहेब आपण या. बेर्डे साहेबांचा सन्मान होतोय. लोकरवण गावचे आहेत सुरेंद्र बेर्डे साहेब आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची शॉल त्यांना मात्र दिली जात आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय मंगेश माबदी साहेब उपस्थित आहेत. मी मंगेशजी माबदी साहेबांना विनंती करतो, आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुढील व्यक्तिमत्व विनोद रेशीम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती असेल आपण या पुढे. विनोदजी रेशीम साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रदीपजी बेर्डे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल विनोदजी रेशीम साहेब यांचा. त्यानंतर आणखीन पुढील जे सन्मान आहेत तेही खूप महत्वाचे आहेत.
आपल्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय विजयजी कांबळे साहेब या ठिकाणी पोहोचलेत. मी विजयजी कांबळे साहेबांना विनंती करतो, साहेब आपण यापुढे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विजय कांबळे साहेब या. अमोलजी वैराग साहेब यांचे जवळचे मित्र आणि छान अशा प्रतिक्रिया ज्यांच्या दुपारी युट्यूबमध्ये होत्या ते विजयजी कांबळे साहेब यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभेच्छा सन्मान केला जातोय. मायाची शॉल, पुष्पगुच्छ आणि बिकू मामा मालप सोबत जोडताना आपण पाहू शकतायत. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहेत. अशी 3 नाव आहेत. म्हणजे एकतर म्हणतात समालोचकांना जर स्कोरर चांगला असेल तर समालोचन करण्याची मजा वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं की आज दिवसभर चेअरमध्ये बसले तिथून ते उठलेच नाही आमच्या बाजूने. त्यामधील पहिलं नाव श्री प्रितेशजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सकाळपासून हे व्यक्ती आमच्या बाजूला बसलेले, संध्याकाळपर्यंत बसलेले आणि स्कोरिंगमध्ये अचूक अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे श्री प्रितेश दादा पवार मंडळाचे खजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष श्री अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढील दुसरं नाव पूजा क्रिएशनचे आमचे मित्र श्री सुनीलजी पोस्टुरे यांचा देखील सन्मान केला जातोय. ऑनलाईन स्कोररची भूमिका ॲपद्वारे मात्र ज्यांनी केल्यात ते श्री सुनीलजी पोस्टुरे. सुरुवातीला जमत नव्हतं परंतु सांगितलं हो करू शकतोय आणि मोबाईलवरती त्याने करून दाखवलंय. श्यामजी शिगवण यांनी विश्वास दाखवला आणि सुनीलजी पोस्टुरे यांनी करून दाखवलंय. थँक्यू. आणखीन एक नाव, बाकीच्या सर्व काही गोष्टी स्कोरर असू द्यात किंवा पुढची मॅच कुठली होणार ही अपडेट आमच्यापर्यंत घेऊन येणारं व्यक्तिमत्व श्री प्रितेशजी नाडकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रितेशजी नाडकर आपणही या, कारण पुढची मॅच कुठली आहे हे सांगण्याचं काम ह्या व्यक्तीने केलंय. ते प्रितेशजी नाडकर त्यांचा सन्मान होणार आहे. स्कोरिंगमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहेत आणि त्यांचे जवळचे मित्र स्वप्नील दादा शिगवण यारो के यार यांच्या हस्ते हा सन्मान. आणि सुनीलजी पोस्टूर यांच्या माध्यमातून आपल्याला बॉलची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊ द्यात. मनापासून आपला धन्यवाद आहेत. जास्त वेळ न घेता आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. परंतु आमच्या माहितीप्रमाणे चुकून मापून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. जास्त वेळात आपण घेत नाही आहोत. प्लेयर्स देखील तिथे बसलेले आहेत, ते देखील थोडे कंटाळलेले आहेत. त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करतो. परंतु एक असा सन्मान आहे, तो सन्मान आम्ही ठेवला होता स्पेशली. मग ऑक्शन पासून असू द्यात किंवा संपूर्ण स्पर्धेमध्ये असू द्यात, ज्यांची मेहनत आज त्यांची मेहनत तर तितकी दिसून आली, त्याच्या मागे फलही होतं. परंतु दुसरी गोष्ट चपलाई कामगिरी कशी करायची ना, श्री सुनीलजी गायकवाड यांच्याकडून शिकायला हवं आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान, मग बाकीच्या काही गोष्टी असू द्यात, जे नेहमी अप टू डेट राहत आहेत, ते श्री सुनील दादा गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वप्नीलजी शिगवण साहेब, अमोल दादा वैराग यांच्या शुभेच्छा सन्मान पाहायला मिळतोय. आणि आज इतके आनंदी आहेत की त्यांच्या संघानं फायनलची मॅच देखील जिंकलेली आहे. मनीष मामा आलेले आहेत. या मनीष मामांचाही सन्मान लगेच करूयात. मनीष मामा आपण या. मनीष मामांचा सन्मान केला जातोय. बरोबर प्राइज सेरेमनीच्या वेळेमध्ये आपण पाहिलं तर मनीष मामा आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. मी प्रदीप दादा बेर्डे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मनीष मामा यांचा सन्मान होतोय, कारण त्यांची भूमिका महत्वाची आहे. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मनीष मामा यांचं योगदान राहिलं आहे, त्यामुळे मनीष मामा यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार आहेत. हा आणखीन एक स्पेशली सन्मान आहेत, तो केला जाणार आहे. असे दोन व्यक्तिमत्व आहेत
ज्यांची देखील भरपूर मेहनत आहेत. एक तर मंडळाचे उपाध्यक्ष श्री श्यामजी शिगवण आणि दुसरे श्री कौशिकजी पोस्टुरे, या दोघांचा एकत्रितपणे एक सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी दोघांनाही विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्रशांत दादा आणि स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ न घेता लगेच आपण प्राइज सेरेमनीकडे वळूयात. एक प्राइज बाकी होतं जे अविनाश पवार यांच्याकडून आपल्याला मिळालं होतं आणि ते प्राइज जात आहे अमर पवार. अमर पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज होतं. अमर आपण यायचं आहे. हे 500चं पारितोषिक आपण घ्यायचं आहे जे अविनाश पवार यांच्याकडून तुम्हाला देण्यात आलं होतं. मी कौशिक पोस्टर यांना विनंती करतो आपण ते द्यायचं आहे. चला मंडळाकडे जमा ते या ठिकाणी दिले जात आहेत. थँक्यू. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच मध्ये त्यानं रन केल्या 4 रन, त्याने विकेट मिळवले 2. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 4 धावा दे 2 विकेट घेणारा अमर पवार ठरलाय फायनल मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी बिकू मामा मालप यांना विनंती करतोय, मामा पण या. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. अभिनंदन अमर, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत अमर पवार. त्यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट काय वाटतंय, कोण वाटतंय? समोर पूर्वी कोणी आहे का? तो खेळाडू आहे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 विकेट घेतलेल्या आहेत. 13 विकेट घेणारा खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक फेकलं, हॅट्रिक घेतली, 4 विकेट घेतले, तो किरण साखरे ठरलाय माही तनिष्का फायटर संघाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कुमार तनिष्का विनायक कावणकर, नीरज दीपक रहाटवळ. नीरज दीपक रहाटवळ असतील तर आपण या. विनायक कावणकर आपण या. गोसावळे गावचे असलेले हे सुपुत्र आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेही पारितोषिक होतं. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यानं करून दाखवलंय. चांगली फिल्डिंग त्यानं केलंय. तो खेळाडू आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर देवा शिर्के. पूर्वी बोरेचे देवा ज्यांनी चांगलं फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यांना हे पारितोषिक पारितोषिक दिले जात आहेत. श्री विनायक कावणकर यांच्या शुभ हस्ते. सर्वांना तर उभे राहा, बसला त्याने उभे राहा, प्रत्येकाला इकडे जायचं आहे. टाळ्यांचं गजर होणं गरजेचं आहे. लाटवणचे आहे देवा. भरपूर सारे फोटोग्राफर आलेले आहेत. सुंदर 3 कॅच देवा शिर्के यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यांच्या नावी जात असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एक तर अनिकेत महाडिकचं नाव येत आहे.
दुसरं जयरामचं नाव येत आहे, तिसरं वैभवचं नाव येत आहे. पण त्या खेळाडूच्या नावी 74 धावा आहेत. 74. मोजा मोजा कोणाच्या नावे आहेत? आता अनिकेत बाजूला सांगतो बाबा माझ्या 74 आहेत का त्या मोजा. वैभव सांगतो मी किती केला त्या पण मोजा. आणि जयराज सांगतो मी किती केला त्या पण मोजा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. निलेशजी मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत. योगेशजी वैराग साहेब आहेत. राजू कदम साहेब या. विनायक कावणकर आपण पण या. उभं राहायच्या बाजूने. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू 302 पॉइंट त्यांच्या नावावरती. आणि लांबवर षटकार ठोकणारा मिस्टर वैभव लांबे पूर्वी वॉरियर्सचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. दोन मिनिटं फक्त आपण वैभव लांबेची प्रतिक्रिया जाणून घेऊयात, कारण बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला. वैभव सुरुवातीला कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवल्यानंतर? मी गेल्या वर्षी तरी खेळलो नाही, पण ह्या वर्षी मी घरून ठरवून आलेलो की मला काहीतरी करायचंय. तर मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट मला भेटलाय. युवा क्रीडा कमिटी ज्या पद्धतीने आता कार्य करतायत, ज्याप्रमाणे मॅचेस होत आहेत, ज्याप्रमाणे संपूर्ण आता ड्रेस कोड पाहिलात, ड्रेस कोडमध्ये एक वेगळं पण या संपूर्ण स्पर्धेला आलं आणि त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या नावी. आणि तुम्ही एक असे खेळाडू आहेत आयकॉन म्हणून 2025चा नवीन आयकॉन खेळाडू म्हणून वैभव लांबे याही नावाची वर्णी लागणार आहेत, ती मात्र युवा क्रीडा कमिटीमध्ये. तर या संपूर्णतः आयोजन कमिटीबद्दल काय सांगाल? युवा कमिटी दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याने ते शब्द पाठ केलात की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, पण काय ते सांगत नाही तो. त्याने ते थोडंसं लपून ठेवलंय. वैभव आता ही ट्रॉफी मिळाल्यात, आता हे कूलर मिळाल्यात, ही आनंदाची गुड न्यूज कोणाला देणार? आई बाबांना. आई बाबांना देणार आहेत. त्यामुळे दुसरं कोणी नाही, त्याने सांगितलंय आई बाबा सांगितलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती शंका घेऊ नका. हे होते वैभव लांबे ज्यांना मिळाला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बॅट, कूलर, ट्रॉफी भरपूर काही आहेत. त्यानंतर या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. संघाचं नाव आहे सह्याद्री निलेश 11. टीम सह्याद्री निलेश 11. ऑनर निलेशजी दामने, सुशीलजी गोठल अँड टीम कॅप्टन मिस्टर अनिकेत महाडी. चला या या मान्यवर अमोलजी वैराग साहेब आपण सर्वांनी उभे राहत. स्वप्नील शिगवन साहेब. पारितोषिक देण्यासाठी स्वप्नील शिगवन साहेब, अमोल वैराग साहेब आणि यापुढे भिकू मामा मालप, निलेश मांजरेकर साहेब सर्वांना तो उभं राहा, कारण आता जास्त आपल्याकडे तितका वेळ नाही. सर्वांनी उभे राहा जागेवरती. दिलीप पोस्टुरे साहेब आपण पण या. पोस्टुरे साहेब, दिलीप पोस्टुरे साहेब आपण पण या. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आपण पाहू शकतायत. निलेश सह्याद्री निलेश 11. संघ मालक सुशीलजी गोठल, निलेशजी धामणे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅट्स. वैभव आणि किरण आपण एक मिनिट यायच्यात. आपल्या जर्सी बाकी आहेत, ज्या टी शर्ट्स आपल्याला खास करून द्यायच्या बाकी आहेत, ज्या आम्हाला मिळाल्या होत्या. कुमार निकेश नरेश बोलाडे. निकेश बोलाडे आपण या. निकेश बोलाडे आपल्या शुभ हस्ते ज्या टी शर्ट्स आहेत त्या टी शर्ट्स देण्यात येणार आहेत.
वैभव आणि किरण दोघांनी सोबत आहे. हा, एकाच फोटोमध्ये दोघांनाही आपण देऊयात ते टी शर्ट्स. आणि निकेश बोलाडे यांनी नवीन स्पोर्ट्सचं शॉप देखील चालू केलेलं आहे, त्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत. इथं जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आपल्याच मंडणगडमधील असलेले निकेश खास करून बोलाडे वाडीचे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला ह्या टी शर्ट्स मिळालेले आहेत, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज, ते प्राइज दिलं जाईल आणि त्या टीमचं नाव आहे प्रियाश अद्विका 11. मंडणगड प्रीमियर लीग 2025चा तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आणि संघाचं नाव प्रियाश अद्विका 11. चला प्रियाश अद्विकाची टीम या. अभिषेक शिगवण आणि प्रशांतजी पोस्टुरे आपण पाहिलं तर संघ मालक. चला आता 2 बक्षिसं बाकी आहेत, प्रथम आणि द्वितीय आणि मॅन ऑफ द सिरीज. एकूण 3 प्राइज बाकी आहेत. मी आधी दोन्ही टीमला विनंती करतोय, आपण दोन्ही टीम लाईन मध्ये एका बाजूने ह्या बाजूने दुसऱ्या बाजूने तो दोन्ही संघ. चला या. पूर्वी वॉरियर्स आणि माही तनिष्का एका बाजूने माही तनिष्का राहील, दुसऱ्या बाजूने पूर्वी राहील. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मेडल या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि आपले युवा क्रीडा कमिटीचे मेंबर्स सर्वांनी समोर या. आता पाठीमागे बसला त्यांनी समोर या. इथे काही मान्यवर आहेत, सर्वांनी या समोर या, या बाजूला या, सायकलच्या पाठीमागे या. भिकू मामा तिथून सर्वांनी इथे या, उठून समोर या. तुम्ही सर्व मान्यवर सर, आपण सर्वांनी इथे उभं राहायचंय. उमेशजी धडसे, युवा क्रीडा कमिटीचे मेंबर्स सर्वांनी उभं राहायचं आहेत, प्लीज विनंती आहे. विनर टीमला आता हे मेडल आहे, ते मेडल मात्र या ठिकाणी दिले जातील. वेळ झाली आहे मॅन ऑफ द सिरीज देण्याची आणि विनायकजी कावणकर यांना विनंती असेल आपण. विनायक या. विनायक कुठे आहेत? तुम्ही बाजूला का जाताय? निकेश बोलाडे आपण बनायचं. निकेश, सायकल देणारे आमचे दोन्ही बंधू, खास करून मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आहे ती बायसिकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभल्या आहेत, सुशील गोटल आणि सचिनजी शिगवण यांच्या माध्यमातून आहेत. मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडू आहे ज्याच्या नावी 134 धावा आहेत, 3 विकेट आहेत,
394 पॉइंट त्या खेळाडूच्या नावे आहेत. तो खेळाडू आहे पूर्वी वॉरियर्स किंवा थर्ड फोर मधला कोणीच नाहीये, या दोन संघामधला आहे. आणि 134 3 विकेट ज्या खेळाडूच्या नावी पाहायला मिळाले. 394 पॉइंट टीम सह्याद्री निलेश इलेव्हन संघाचा अनिकेत महाडिक. एक हाफ सेंचुरी, सर्वाधिक जास्त सिक्सर किंगही म्हणूयात. बॅट चेतन माब्दे यांच्या माध्यमातून आम्हाला आलेले आहेत. एक एक पारितोषिक देऊयात, प्रत्येकाने एक एक द्या. विनायक कावणकर यांच्या माध्यमातून सुरुवातीला ही ट्रॉफी विनायक कावणकर यांच्या माध्यमातून दिली जात आहेत. त्यानंतर चेतन माब्दे आपण या. सायकल शेवटी दिली जाईल. चेतन माब्दे यांच्याकडून ही बॅट, आता ह्या बॅटनं देखील अनिकेतला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे अनिकेतला ही बॅट दिली जाणार आहे. चला आता बॅट दिली जाईल. जसं एखादं लग्न झालं की संसार करण्यासाठी जितक्या गोष्टी दिल्या जातात ना, तितक्या गोष्टी इथे आहेत. सर्व आहे. बॅट आहे, ट्रॉफी आहे, सायकल आहे, टी शर्ट्स आहे, मेडल दिलं गेलंय. आता ही बॅट आहे, ती बॅट चेतन माब्दी साहेबांच्या माध्यमातून दिली जात आहेत. त्यानंतर निकेश बोलाडे यांच्याकडून ही जर्सी. अनिकेत महाडिक, टाळ्यांचा गजर होऊ द्यात. 2025 आपण पाहिलं तर बायसिकल मॅन. आणि आता शेवटी सायकल, जी बायसिकल आहे ती बायसिकल या ठिकाणी दिली जाईल. सचिनजी, सुशीलजी, आपणास विनंती असेल या. संजय दादा आपण पण या, तिघांनी या. आणि या वर्षाचा बायसिकल मॅन ठरणारा खेळाडू आहे अनिकेत महाडिक. अनिकेत अभिनंदन. चर्चा आपण अनिकेतशी करूयात 2 मिनिटं अनिकेत, कारण अनिकेत चांगला बोलतो त्यामुळे अनिकेतशी आपण चर्चा करूयात. अनिकेत सुरुवातीला अभिनंदन आपलं असणार आहे. हा 2022 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपला नावी होता. 2025 मध्ये पुन्हा तो आपला नावी झालेला आहे. कसं वाटतं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाल्यानंतर? खूप चांगलं वाटतंय. मॅन ऑफ द सिरीज भेटलाय. 2-3 वर्ष झाले ॲक्च्युली चालू होता प्रवास. आम्ही पोचतच नव्हतो सेमीफायनल फायनलपर्यंत, बट आज पण नाहीच झालं ते शक्य. 4थ्या क्रमांकावरती आम्हाला राहायला लागलंय, बट ठीक आहे, चालेल. आजचं क्रिकेट पाहता, आजच्या मॅचेस पाहता, जितकं टफ क्रिकेट, म्हणजे सुरुवातीला मंडणगडचं क्रिकेट म्हटलं की ओव्हलचं मैदान, मग ओव्हलचं मैदान म्हटलं की तिथे 2 पिच 3 पिच 4 पिच त्याच्यावरती खेळलं जाणारं क्रिकेट. आज सिंगल विकेटवरती खेळण्याची मजा आणि सिंगल विकेटवरती आपल्या खेळाडूंचा पाहिलेला परफॉर्मन्स संपूर्णतः मंडणगडचा, तो पाहिल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. मी सर्वप्रथम MPL खेळलो होतो 2019ला. तेव्हा मी बघितलं होतं, तेव्हा क्रिकेट एवढं आपल्या मंडणगडला नव्हतं. पण जेव्हापासून सुरुवात झाली MPLला, खूप टुर्नामेंट आपल्या युवा कमिटीने केल्या, तेव्हा एवढं कॉम्पिटिशन वाढलं आपल्या ह्याच्यामध्ये ना, की इझी नाही आहे. म्हणजे आता आपण बघतो प्रत्येक टीममध्ये, प्रत्येक गावामध्ये असे प्लेयर म्हणजे आता आलेत ना, की म्हणजे असं कोण नाही आहे क्रिकेटच्या वरती तरी कोण नाही आहे असं आहे. तर खूप चांगले खेळत आहेत सगळेजण. असेच खेळत राहा आणि युवा कमिटी असंच नवीन नवीन करत राहा, ही इच्छा आहे. अनिकेत, तू बॅटिंग केली, एका मॅचमध्ये तू 50 अर्धशतके खेळी केली. मित्र समीर होता, त्याच्यानंतर राज होता, त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना त्या धावा आल्या होत्या. एक मित्राला खऱ्या अर्थानं त्या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं. ती बॅटिंग संघासाठी करायची होती, त्याबद्दल काय सांगशील? मित्र होता, पण कसं एक कमिटमेंट होती ना टीमला दिलेली, तर ती पूर्ण करायची होती. आणि आज म्हटलं तर म्हणजे आज काय बोलतो त्याला, आज माझी लढाई माझ्या स्वतःचीच होती, स्वतःबरोबरच होती. कारण 2-3 वर्ष बघितलं मी स्वतः खूप आउट ऑफ फॉर्म होतो. म्हणजे बॅटला बॉल तसे लागत नव्हते ज्या प्रकारे मी आहे, म्हणजे मला लोक ओळखतात त्या प्रकारे, म्हणजे बॅटिंग होत नव्हती, क्रिकेट होत नव्हतं. तर ह्या वर्षी ठरवलंच होतं की काय ना काहीतरी करायचं, तर झालंय देवाच्या कृपेने, चांगली गोष्ट. आता एक शेवटचा प्रश्न, आनंदाची गुड न्यूज कोणाला देशील? या आधीपर्यंत आई बाबांना द्यायचो, आता नवीनच लग्न झालं तर बायकोला देणं. पहा, नवीनच लग्न झालंय आणि
ते आपल्या पत्नीला देतील. त्याबद्दल अनिकेत आपलं अभिनंदन आहेत. अनिकेत खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. आता इथून रनरअप दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहेत ती देण्याची वेळ झालेली आहे आणि टीमचं नाव आहे माही तनिष्का फायटर. संघ मालक मनोजी भागडे, विनायक कावणकर खूप चांगले खेळले, खास करून विशाल मांजरेकर, बावा आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण रनरअपचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी देऊयात. कॅश प्राइज 33,000, आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंडणगड प्रीमियर लीग रनरअप स्वप्नील शिगवण साहेब या इथे या. चला आता कोण बोलणार आहे त्यांनी थांबायचं आहे, बाकीच्यांनी जायचं आहे. माईक मध्ये कोण बोलणार? विनायक 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 संघ मालक मालक आहेत विनायक कावणकर आणि विशाल मांजरेकर. बाबा खूप चांगले बोलतात त्यामुळे दोघांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दोघंही जॉईंट राहायचं आहेत. विनायक संघ मालक म्हणून महत्त्वाची भूमिका होती. एक चांगलं क्रिकेट खेळतात परंतु इंजुरीपासून त्रस्त आहे कारणामुळे क्रिकेटवरती थोडंसं लक्ष आता थोडं न द्यावं लागत आहेत. संघ बनवत असताना ज्या पद्धतीने संघ बनवला तो खेळलाय त्याबद्दल काय सांगशील? सगळ्यात पहिला भावाचा थँक्स बोलतो. एक वर्षापूर्वी त्याला मी ओल मैदानला खेळताना बोललो होतो की भावा पुढच्या वर्षी जर टीम घेतली तर आयकॉन म्हणून राहशील का. भावा एका शब्दावर माझ्या राहिला, आयकॉन म्हणून चांगला खेळला, तर त्याचं मनापासून आभारी आहे मी. आणि माझ्या टीमने फुल सपोर्ट केला. पोरं जी चॉईस केली होती 15-16 त्याच्यामधून 7-8 प्लेयर भेटले. सगळ्यांनी आपापले चांगला परफॉर्मन्स केला. त्याच्याबद्दल त्या सर्व माझ्या टीमचे खूप अभिनंदन. बाबा आमच्या जोडीला आहेत. बाबा फायनलची मॅच होती, दिवसभराचा प्रवास चांगला होता, शेवटी लाईट्स लागल्यात, तिथे काहीतरी गोष्टी कमी पडल्यात की फायनलच्या मॅचमध्ये रणनीती काही चुकली त्याबद्दल काय सांगशील? थोडं टॉस जिंकल्यावर माझा डिसिजन थोडा तिथे चुकला. थोडं माझी घाई झाली. मला तिथे फिल्डिंग घ्यायची होती पण मी बॅटिंग घेतली, ते माझा डिसिजन चुकला. त्यामुळे मी आहे. पण माझ्या टीमचं खूप मी अभिनंदन करतो कारण का एवढा 2 दिवसाचा प्रवास आणि त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेला हा सपोर्ट, त्यात आमचा संघ मालकांचा सपोर्ट हा खूप मोलाचा होता. त्यामुळे मी माझ्या टीमचा हार्दिक अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं बाबा आयकॉन होता पण जसं म्हटलं की बाबाला सांगितलं होतं मागच्या वर्षी पण बाबा तितका सक्सेसफुल न होता. बाकीच्या खेळाडूंना त्याला दिलेली साथ कदापि खूप महत्वाची होती. त्यामुळे संघ इथपर्यंत पोहोचलाय. हे होते माही तनिष्का फायटर संघाचे एका बाजूला कॅप्टन, संघ मालक, दोघांचंही मनापासून आभार आहेत. विनर टीमचे कॅप्टन आणि संघ मालक या, कारण पहिला घ्यावं लागेल नाहीतर हे जातील. या सुनीलजी गायकवाड या इथे. सुनीलजी गायकवाड असं व्यक्तिमत्व आहे जे 2दा डबल पारितोषिक त्याला संघ मालक म्हणून मिळालेले आहेत आणि पवार साहेब पण. त्यामुळे या विजयजी इथे उभं राहायचं, तिघांना पण राहायचं. सुरुवातीला प्रश्न आहेत सुनीलजी गायकवाड यांना हा प्रश्न असणार आहेत. कसं वाटतंय की एक संघ मालक म्हणून संघ बनवायचा होता, भरपूर काही हालचाली होत्या खास करून ऑक्शनमध्ये आणि तिथून जी मिळालेली टीम त्याबद्दल काय सांगणार? माझी टीम ही खूप चांगलीच आहे. मी तर वैभव लांबेला पहिलं बोललोच होतो की आम्हाला फायनल मारून द्यायचीच आहे आणि त्याने पूर्ण करून दिला आहे. माझा शब्द होता त्याला की मला फायनल मारून देत आणि फायनल मारून दिला. धन्यवाद वैभव लांबे. कल्पेश लाड माझ्यासोबत होते, विजय बागडे आहेत आणि पूर्ण माझी टीम माझ्या सपोर्टला उभी होती. धन्यवाद. वैभवला तुम्ही शब्द दिला होता पण आता वैभव सांगतो की तुम्ही काय शब्द आम्हाला देणार? फायनल मारलेली आहे त्यामुळे तोही शब्दाची वाट पाहतोय. दुसऱ्या बाजूला विजय आहेत. विजय तितकी बॅटिंग नाही आली म्हणजे बाकीचं काम जसा उल्लेख केला कल्पेशने केला. कल्पेची साथ खूप महत्त्वाची होती. बाकीच्या खेळाडूंना वैभवला दिलेला ती साथ होती त्यामुळे तो तुमच्यावरती तितका दबाव नाही आला. संपूर्ण टीमच्या कामगिरीबद्दल आपलं मनोगत? मी पहिलं सर्वांचं अभिनंदन करतो कारण क्रिकेट जेवढे प्लेयर आहेत खेळून सर्वांनी खूप छान स्वतःचे 100% दिले आणि आम्हाला सपोर्ट जास्त दिला आमचे 2 मालक वारीचे आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि पहिली गोष्ट तर मी युवा क्रिकेटरचे जास्त अभिनंदन करतो.
ज्या पद्धतीने खेळ झाला, फायनलची मॅच जिंकली, त्यामुळे तो आनंद द्विगुणित झाला. फायनलमध्ये ज्यावेळी फिल्डिंग मिळाली, कारण पहिल्यांदा तुम्ही टॉस हारले होते, बरोबर. टॉस हरल्यानंतर तुम्हाला फिल्डिंग आली, कारण समोरच्या टीमला बॅटिंग घेतली. त्यावेळी मनामध्ये काय विचार होता? मी जेव्हा टॉस हरलो तेव्हाच मला असं वाटलं की माझी बॅटिंग येणार करून, पण तो स्वतःहून बोला की माझी बॅटिंग, तर आम्ही थोडा खुश झालो थोडंफार. म्हणजे तो निर्णय तुमच्या बाजूनेच लागला असं म्हणावं लागेल. तो निर्णय आमच्या बाजूनेच लागला. पवार साहेब आहेत, जास्त बोलत नाही पण आज बोलावं लागेल. कसं वाटतंय, तुमची टीम जिंकल्यात, मनामध्ये काय आहे भावना? खूप मला चांगलं वाटलं, कारण टीमने जे केलं खरोखरच चांगली होते. आणि जसा आंबे साहेब आहेत त्यांनी मस्त केला, विजय कल्पेश खरोखर चांगला. मला मतलब शब्दच नाही मला आता हे होत आहे की खरोखर चांगला, खूप चांगला केलं. आम्ही एक गोष्ट पाहिली, ज्यावेळी मॅच लागायची त्यावेळी तुम्ही बाउंड्री लाईनवरती सर्वजण टच उभे राहून बघायचे नक्की मैदानामध्ये काय चाललंय, कारण संघ मालकाची तितकी. काय सांगशील संघ मालकांचा सपोर्ट, बाकीच्या खेळाडूंना केलेला सपोर्ट याबद्दल? सर्वप्रथम युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजकाचे हार्दिक अभिनंदन आणि आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आज हा MPL म्हटलं तर आज मी हा पहिल्यांदा गेम खेळतोय मंडणगडातून. मला या MPL साठी अक्षय कदम हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. त्यांनी गायकवाड साहेबांनी त्यांना फोन लावला, कल्पेश खेळेल का, चांगला फिल्डर आहे का. अक्षयदाने बिंदासपणे सांगितला, विश्वास ठेवून घ्या, काही ना काहीतरी करून दाखवेल. आणि त्याच गायकवाड साहेबांच्या विश्वासाला आज कितपत मान भेटला असेल त्यांना माहिती असेल. आणि असंच युवा कमिटीने अजूनपर्यंत मी मंडणगडापूरमध्ये अशी मोठी लीग बघितली नाही आहे. मंडणगड हा छोटा तालुका होता. छोट्या तालुक्यातून बघितलं गेलं तर म्हाप्रळ, वेरळ, केळची इथून पोरं इथे ह्या मंडणगड युवा कमिटीमध्ये खेळत आहेत. आणि ह्या युवा कमिटीने 7 वर्ष म्हणजे कमी नाही आहेत, एवढा प्लॅटफॉर्म बनवून ठेवलं त्या पोरांसाठी. आणि ह्या प्लॅटफॉर्ममधूनच आत्ताच्या पोरांना चान्स आहे की आपण इथून मोठ्या स्तरावरती जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक फिल्डरनी इथं चान्स घ्या आणि चान्स काम करून दाखवा. काम केलात तर इथून पुढे वरती आपल्याला संधी भेटेल. एवढेच बोलतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनापासून आभार आहेत. पुढील पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी युवा क्रीडा कमिटीचे सर्व मेंबर्स, अध्यक्ष अमोल वैराग साहेब, श्यामजी, स्वप्नील दादा आणि सर्व भिकुमामा सर्वांना विनंती असेल, कमिटी मेंबर्स आपण पुढे यायचे आहेत. आणि या वर्षाचा मानकरी मंडणगड प्रीमियर लीग 2025 पर्व 7चा मानकरी आहे. त्या टीमचं नाव आहे टीम पूर्वी वॉरियर्स. टाळ्यांचा गजर, पूर्वी वॉरियर्स. आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. 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 युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2025 आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. खूप छान पद्धतीने स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळाली. सर्व समालोचक भरतजी मोरे सर असतील, वैभवजी असतील किंवा खास करून DBN लाईव्ह यांचं देखील आपल्याला चांगलं प्रक्षेपण पाहायला मिळालं. पंचांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळाली. पर्व 8ची चर्चा रंगणार आहेत. पर्व 8 पूर्वी युवा चषक मंडणगड हाही मानाचा चषक आहे, त्याची चर्चा रंगणार आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद. खास करून प्रेक्षक वर्ग, ज्या प्रेक्षक वर्गाने दिवसभरापासून 2 दिवस ज्यांनी मैदानावरती येऊन मॅच पाहिलीत, लाईव्ह DBNला पाहिलीत, त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि युवा क्रीडा कमिटीचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करत असताना सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.